दिल्ली पोलीस दलातील सहाय्यक आयुक्त यशपाल सिंग यांचा मुलगा वकील लक्ष्य चौहानची त्याच्याच 2 मित्रांनी हत्या केल्याचे प्रकरण समोर आले आहे. लक्ष्य चौहान दिल्लीच्या 30 हजारी कोर्टात वकिली करत होता. विकास भारद्वाज आणि अभिषेक या त्याच्या 2 मित्रांनी पैशांच्या व्यवहारातून त्याची हत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. हत्या करण्यासाठी आरोपींनी लक्ष्यला हरियाणामधील सोनीपत येथे एका लग्नासाठी नेले. तिथे त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. सोमवारी दिनांक 22 जानेवारी रोजी लक्ष्य चौहान, विकास आणि अभिषेक यांच्यासह एका लग्नासाठी सोनीपतला गेला होता. मात्र दुसऱ्या दिवशी लक्ष्य घरी न परतल्यामुळे वडील आणि पोलीस आयुक्त यशपाल सिंग यांनी तो बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलीस दलाने कसून तपास सुरू केला. पोलिसांना तपासात आढळले की लक्ष्य आणि विकास भारद्वाज यांच्यात पैशाच्या व्यवहाराला घेऊन वाद टोकाला गेले होते. त्यासाठी विकास भारद्वाजने लक्ष्य चौहानची हत्या करण्याचा कट रचला. विकास भारद्वाज आरोप केला की लक्ष्य चौहानने त्याच्याकडून कर्ज घेतले होते आणि ते परत देण्यास तो टाळाटाळ करत होता. यामुळे दोघांमध्ये भांडणं होत होती.